नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, ही बोटनेकची आपण डिझाईन बघणार आहोत. तर बघा, याची उंची घेतलेली 15 इंच आणि गडी घेतलेली आहे 12 इंच, म्हणजे 10 वरती फिटिंग आहे आणि 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे. इथं शोल्डर घेतलेला आहे 7.5 आणि मोंढा पण घेतलेला आहे 7.5चा आणि अर्धा इंच डाऊन केलेला आहे वरतून. तर बघा, असा बॉक्स तयार करून घेतला. त्याच्यानंतर इथं गळ्याची रुंदी घेतलेली आहे मी 4.5 इंच. तुम्ही 4 इंच पण घेऊ शकता. तर बघा, इथं त्याच्यानंतर इथं घेतलेलं आहे मी 4 इंच. तर बघा, हे आपल्याला पाठीमागून गळ्याला जी डिझाईन आहे ब्लाऊजची, त्याच्यामुळे मी हे जास्तीचं घेतलेलं आहे. आणि तर मग तुम्ही 2-2.5 इंच पण गळ्याची उंची घेऊ शकता. तर बघा, ही जी डिझाईन आहे ही खालच्या बाजूने घेणार आहोत आपण. तर बघा, ही पहिली डिझाईन मी एक टाकलेली आहे, एकदम सुंदर असे. तर बघा, याचा गळा छोटा असला तर तुम्ही याचीवाली डिझाईन खालच्या बाजूने सुद्धा गळ्याला करू शकता. तर बघा, व्यवस्थित अशी मध्यतून आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे जी डिझाईन आहे ती अशी याकरून ठेवून घ्यायची, म्हणजे सारखी आपली डिझाईन आली पाहिजे मध्यतून. तर बघा, व्यवस्थित असं मध्ये घेतलेलं आहे आणि एकदम सिल्की कापड आहे. व्यवस्थित आता आपण हे ठेवून घेऊन याचा पण आपल्याला मध्ये काढून घ्यायचा आहे, जी ब्लाऊज पीसाचा म्हणजे अस्तरचा आणि ब्लाऊज पीसाचा. तर बघा, या पद्धतीने त्याच्यानंतर आता आपण जे कापड आहे ते सुईचं कापड ठेवून घेतलेलं आहे आणि इकडून उलट्या बाजूकडून आपल्याला टिप मारून घ्यायची. तर बघा, आता आपल्याला पिना मी पॅक करून घेतलेले आहे सगळ्या बाजूने, म्हणजे ते इकडं तिकडं सरकणार नाही. तर बघा, व्यवस्थित असं एक खालचं जे कापड उरलेलं आहे ब्लाऊज पीसाचं ते मी कट करून घेतलेलं आहे पिना लावून घेतल्याच्या नंतर. तर बघा, सिल्की कापड आहे म्हणून आपल्याला पिना पॅकच करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर मी सिंगल दाब घेतलेला आहे. तुम्ही आपला जो रेग्युलर दाब असतो तो घेतला तरी पण चालेल, काही हरकत नाही, कारण याच्यावर स्टोन वगैरे काही नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे आहे आपला दाब तो घेतला तरी चालेल. तर बघा, व्यवस्थित अशी काठोकाठात आपल्याला टिप मारायची आहे, जी डिझाईन आहे त्याच्या काठोकाठ या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. तर बघा, व्यवस्थित ते टिपा मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला पिना इकडच्या साईडच्या काढून घेतलेल्या आहे मी. आणि त्याच्यानंतर आता जो भाग आहे हा गळ्याचा पाठीमागचा, तो आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा, कट करून घेतल्याच्या नंतर आता याच्यावरती छोटे छोटे असे कट आपल्याला मारून घ्यायचे आहे या पद्धतीने. तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने. तर बघा, ते छोटे छोटे कट मारले तर म्हणजे पलटायला एकदम सोपं जातं, त्याच्यामुळे आपल्याला या पद्धतीने करून घ्यायचं आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता असं आतमध्ये आता हे आपल्याला टाकून घ्यायचं या पद्धतीने. आणि त्याच्यावर नंतर आपल्याला याच्यावरती दाबटेप देऊन घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली ब्लाऊज रेडी होईल. तर बघा, व्यवस्थित आता काठोकाठ आता आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा, टीप मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करायचे, हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. तर बघा, त्याच्यानंतर टीप मारून झाल्याच्या नंतर आता आपल्याला सगळ्या बाजूकडून आता हे अस्तर लेवल टीप मारून घ्यायची आहे सगळ्या बाजूनी. तर बघा, व्यवस्थित सगळ्या बाजूने आता आपल्याला अशी व्यवस्थित टीप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला ब्लाऊज पीसाचं कापड आहे जे अस्तर लेवल आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे. तर बघा, एकदम छोटे गळा पाठीमागचा डिझाईन असली तर तुम्हाला डीप गळा घ्यायचा असला तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही बोटनेक डिझाईन बनवून घेऊ शकता. तर बघा, आता जो वरचा गळा घेतलेला आहे आपण, आता आपल्याला त्या गळ्यावरती अशी पूर्ण खडूने मार्किंग केलेली आहे, दोन्ही साईडने करून घ्यायची आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, टीप मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे. आणि आता आपल्याला व्यवस्थित असा मध्ये घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला जी टीप मारलेली आहे त्याला साईडला सोडून टीप म्हणजे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. तर बघा, व्यवस्थित असं कट करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला याला पायपिंग करायची, म्हणजे पायपिंग नाही, आपल्याला डायरेक्ट दाबपट्टी द्यायची आहे त्याला. तर बघा, असं तिरकं आपल्याला अस्तरचं कापड कापायचं आहे, 1 इंचाची पट्टी आणि दोन्ही टोक एका साईडला ठेवायची आहे, अशी टीप मारायची आहे. तर बघा, मी बरेच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की पायपिंग आपल्याला कशी करायची आहे. तर बघा, टीप मारून झाल्याच्या नंतरचे जे कोपरे आहे ते आपल्याला कट करायचे आणि एका साईडने आपल्याला अशी थोडेसे असे फोल्ड करून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे काठोकाठ. तर बघा, आता व्यवस्थित अशी लेवल घ्यायची आहे गळ्याची. आणि ती आपण पट्टी तयार करून घेतलेली आहे ती आपण आपल्याला अशी याच्यावरती ठेवायची आहे आणि आपल्याला अशी व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, तुम्हाला याला पायपिंग करायची असली तर तुम्ही पायपिंग पण करून घेऊ शकता याच पद्धतीने. अशीच आपली व्यवस्थित असं कापड कापायचं आहे आणि व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे. कट मारायला म्हणजे कट मारले तर आपलीवाली पायपिंग किंवा अशी दाबपट्टी असली तर खेचल्यावानी वगैरे होत नाही, त्याच्यामुळे याच्यावर छोटे छोटे कट जरूर मारायचे आपल्याला. तर बघा, आता आतमध्ये पूर्ण अशी लेवल घेऊन आपल्याला व्यवस्थित आतमध्ये हे कापड ढकलायचं आहे, जी आपण आत्ता पायपिंगसाठी घेतलेलं आहे ती आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी टीप मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आणि त्याच्यावर तुम्ही डबल टीप मारली तरी पण चालेल अजून एक. तर बघा, आता पाठीमागचे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे. तर बघा, अशी मध्यातून आपल्याला घ्यायचे आहे आणि अशी आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे. पाठीमागचे टक्स आता
मारून झालेले आहे. तर बघा धागे वगैरे कट करून घ्यायचे, हाताने व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला अस्तरचं कापड घ्यायचं आहे. तर बघा इथं मी 4 इंच घेतलेलं आहे. तर तुम्हाला मागची पट्टी तुम्हाला किती पाहिजे ती तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तर बघा इथं 4 इंचाची पट्टी घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता ब्लाऊज पीसाचं मधलं कापड आपल्याला सरळ पट्टीचं काढून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर एका साईडने आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. उरलेलं कापड कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर आता आपल्याला हे असं आतमध्ये अस्तरचं कापड ढकलून द्यायचं आहे आणि असं वरून टीप मारून घ्यायची आहे काठोकाठ, म्हणजे सोयीचा भाग आपला ब्लाऊज पीसाचा कापडचा सोयीचा भाग वरतून आलेला आहे. तर बघा या पद्धतीने आता व्यवस्थित असं पक्क करून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्या बाजूनी. तर बघा एकदम सुंदर असा गळा तयार होतो. तर बघा मी ह्याच पद्धतीने पहिला पण एक गळा टाकलेला आहे. तर तुम्ही नक्की चेक करा एकदम सोप्या पद्धतीमध्ये. आणि एकदम सुंदर असा गळा पण तयार होतो आणि डीप पण गळा तयार होतो. तर बघा व्यवस्थित आता हे पट्टी तयार झाल्याच्या नंतर आता आपल्याला ही पट्टी इथं अशी जोडायची आहे. जी आपण दाब पट्टीची पट्टी दिलेली आहे ती वरच्या बाजूने घ्यायची आहे आणि ती मोकळी आहे ती खालच्या साईडने. तर बघा आपण आता याच्यावरती अशी लेस लावून घेऊया. तर बघा एकदम असं म्हणजे मोकळं दिसत होतं, त्याच्यामुळे मी इथं अशी लेस लावून घेतली. कारण जी गळ्याला आहे तिथं डिझाईन आहे आणि याला डिझाईन नव्हती येत, म्हणून मी थोडीशी अशी छोटीशी लेस लावून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता जेवढं आपल्याला पट्टी पाहिजे तेवढी आपल्याला आता मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा 3 इंच किंवा 2.5 इंच तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे करू शकता. तर बघा मी जशी खडूने मार्किंग केलेली आहे तिथपर्यंतच आता मी ही पट्टी घेणार आहे आणि तिथं अशा पिना पॅक करणार आहे. म्हणजे पिना पॅक केल्या इकडे तिकडे कापड वगैरे सरकणार नाही. तर बघा व्यवस्थित आता हे आपण ॲडजस्ट करून घेऊया, पिना पॅक करून घेऊया आणि त्याच्यावरती आपल्याला डबल टिपा मारून घ्यायच्या. म्हणजे पाठीमागचा भाग आहे हा अजिबात खुरला गेला पाहिजे नाही, त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरती 2 टिपा अशा पक्क्या मारून घ्यायच्या आहे. म्हणजे निघणार वगैरे नाही अजिबात, म्हणून आपल्याला डबल टिपा द्यायच्या. तर बघा त्याच्यानंतर आता इकडून अशी मी सरळ टिप मारून घेतली आणि इकडून पण आता आपल्याला पक्की टिपा 2 मारून घ्यायच्या आहे. तर बघा दोन्ही साईडने सेम तशाच पट्ट्या मारून घ्यायच्या आहेत. तर बघा तुम्ही माझ्या चॅनल अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. लाईक करायला पैसे वगैरे काही लागत नाही, तर नक्की लाईक करा. आणि एकदम सुंदर डिझाईन आहे, तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर बघा याच्यावर खूप सुंदर अशी लेहंग्याची कटिंग पण टाकलेली आहे, डायरेक्ट शिवून पण दाखवलेला आहे. एकदम सुंदर असा साडीचापासून लेहंगा तयार केलेला आहे मी, तुम्ही नक्की बघा. 17-18 वर्षाच्या मुलीचा. आता मी नंतर पण आता टाकणार आहे 10-12 वर्षाच्या मुलीचा, कारण आलेला आहे माझ्याकडे शिवायला, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन, नक्की बघा. तर बघा गळ्याला पण मी एक लेस लावून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर 1.5-2 इंचाची मी अशी पट्टी घेतलेली आहे कंबरपट्टीसाठी. आणि त्याच्यानंतर अर्धा इंच अशी आता आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे. तर बघा कंबरपट्टी लावण्याची पण एकदम सोपी पद्धत आहे, या पद्धतीने कंबरपट्टी लावून घेऊ शकता. तर बघा मी विदाऊट कंबरपट्टीची सुद्धा बरेच गळे टाकलेले आहे, कारण उलट सुलट ते पण तुम्ही नक्की बघा. तर बघा अशी टीप मारून झाल्याच्या नंतर उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती आपल्याला व्यवस्थित करून घेतल्याच्या नंतर दाब टीप मारून घ्यायची आहे. तर बघा दाब टीप द्यायची एकदम म्हणजे सुंदर असं फिनिशिंग येते आपल्या ब्लाऊजला. तर कस्टमर वाढवायचे असले तर कस्टमर या पद्धतीने तुम्ही वाढवू शकता आणि या दिवसाला तुम्ही 1000-1500 रुपये कमवू शकता. तर बघा या पद्धतीने आपलं ब्लाऊज पूर्ण एकदम सुंदर असं रेडी झालेलं आहे. पाठीमागून मी छोटासा बो करून घेणार आहे याला, कारण पाठीमागून थोडंसं असं मोकळं मोकळं वाटत होतं, म्हणून मी थोडासा छोटासा असा बो तयार करून घेणार आहे आणि पूर्ण ब्लाऊज पण रेडी करून घेणार आहे. तर बघा एकदम सुंदर असं डिझाईन झालेली आहे आणि मी याचीवाली शिलाई 550 रुपये घेतलेली आहे. तर बघा एकदम सुंदर असं ब्लाऊज झालेला आहे प्रिन्स कटमध्ये आणि पुढून पंचकोनी गळा आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद.